थँक्यू सो मच. तर आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील ही शेवटची लढत आता मात्र तमाम आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांच्या भेटीला येते. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही शब्द सुमनांच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत. यूट्यूबवरती पाहणाऱ्या अर्थातच PTC लाईव्ह या वेबसाईटच्या माध्यमातून पाहणाऱ्या आमच्या लाडक्या क्रीडा रसिकाचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत आणि घेऊन जातोय मैदानावरती जिथे एक काटेकी टक्कर, जो जितेगा वही सिकंदर अशी लढत म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आहे. एकीकडे पाहिलं तर संघर्ष हा संघ पाहतोय ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. अर्थातच नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा पाहतोय. प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये असलेला संघ पाहतोय संघर्ष अर्थातच हरमनशेठ चौधर साहेब यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्यांच्या उत्तरार्धामध्ये या ठिकाणी आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो DJ पोपेट हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केलंय आगमन. पहिल्या चेंडूवरती गगनभेदी षटकार. आपल्याला देखील पुरेसाच अवधी दिला जाईल कारण महत्त्वाचा सामना असेल तेवढीच महत्त्वाची क्रिकेटची स्पर्धा आहे. तर आयोजकांना एकदिवसीय क्रिकेटची स्पर्धा आहे, त्यांना एका दिवसामध्ये ही स्पर्धा संपवायची आहे. जिथे पहिल्या चेंडूवरती गणागाती प्रहार केल्यानंतर पहाणा स्वतः या ठिकाणी स्वतःला सावरलंय. जिथे फक्त एक धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या बिनगडीपास 7 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. तर तेजस नारनवर यांना आपण पाहतोय. कळंबोलीचे आकाश तारेकर एक स्टायलिश खेळाडू आहेत आणि त्यांच्यासाठी हर एक षटकाराकरता बबलू कोळेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालंय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बघायचंय काय होतंय काय. चेंडू गेला सीमारेषा पार, आर पार षटकार. बघा तेजस आहेत आणि अगदी तेजस्वी सूर्याप्रमाणे या ठिकाणी चमकताना पाहायला मिळतात. जसा षटकार या ठिकाणी लगवला तसे 500 रुपये देखील जमा झाले. तेजस नारनवर यांची ही तरी ओळख आहे. अगदी इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवरती खूप ॲक्टिव्ह असतात. एक स्टायलिश खेळाडू आहेत. परंतु या शिवछत्रपती क्रीडा संकुलनावरती पाहणा अगदी काय चांगल्या पद्धतीनं फटकेबाजी करतायत. आता मात्र हेलिकॉप्टर स्कोप उडवलाय. स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला फटका पाहायला मिळतोय. एक धाव प्राप्त केली आहे. जिथे विराट पोपेटा चेंडूची शोधाशोध करतायत आणि एका धावेने संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थातच 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 0 गडी बाद 14 धावा. तेजस नारनवरची चर्चा देखील खूप आहे. KPL पर्वामध्ये देखील त्यानं खूप चांगले खेळ साकारले होते. सतीश थोरात यांना कोण विसरणार. पाठीमागच्या स्पर्धेमध्ये याच मैदानावरती व्यक्तिगत अर्धशतक या ठिकाणी ठोकलं होतं ते सतीश थोरात. आता मात्र काय देखणं आणि सुंदर फटका सजवतात. चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. 4 धावन करता. तर या 4 धावेने संघाची एकूण धावसंख्या 18. संघर्ष संघातील प्रत्येक खेळाडूला आता मात्र सुवर्ण संधी आहे. कोणत्याही खेळाडूनं बॅक टू बॅक 3 षटकार लगवू द्या, त्याला 5555 रुपयाचं पारितोषिक काकासाहेब ठोंबरे यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. संघर्ष संघाचे पाठीराखे आहेत. सतीश थोरात या ठिकाणी ठोकून देतात. चेंडू जातोय लांब आणि लांब लचक सीमेरेषेबाहेर. 6 धावन करता.
क्षेत्ररक्षण करणारा संघ डीजे पोपेटा थोडीशी घाई करायची आहे, कारण आयोजकांना अजून देखील फायनलची लढत खेळवायची, आणखीन आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. घड्याळाची वेळ तर पाहिली तर जवळपास आपण पाहतोय 5 वाजत आलेत. त्याच्यामुळं आयोजक वारंवार सातत्याने या ठिकाणी दर्शवतात. एका षटकाचा खेळ संपला, जिथे 24 धावांचा पाऊस आणि पाऊस या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाज मैदानावरती या ठिकाणी आक्रमक झालेत. एक या ठिकाणी वाद पेटवतोय, आता दुसरा त्या वातेचं प्रज्वलन करतोय. पहा दोन्ही बाजूनी चपराक चापट पाहायला मिळते, जिथे दोन्ही फलंदाजांनी एक चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभारली आहे. 500 तर जमा झाले. तेजस नारनवर यांच्यासाठी प्रत्येक हर षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक बबलू कोळेकर यांच्या माध्यमातून आहे. काकासाहेब ठोंबरे यांच्याकडून रोख रक्कम 5,555 रुपयाचं सलग 3 षटकाराकरता. जे पहा पाठीराख्यांना देखील वाटते की हा यस खूप चर्चा आहे तेजस नारनवर यांच्या, परंतु पंच पहा ना अगदी जमिनीलगत दोन्ही हा समांतर करतात आणि दर्शवतायत हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आहे, जिथे 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तेजस नारनवर स्वतःला सिद्ध करतायत. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रचिती झाल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि ती प्रचिती मात्र मिळवायचं असेल तर तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल, आणि तो सिद्ध करण्यासाठी धडपडतोय मैदानावरती. परंतु पहा काय चेंडू फेकलाय, अगदी थोडासा फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, जिथे गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. धावगती आहे त्या जागेवर स्थिरवली आहे. 25 धावा धावफलकावरती. तेजस नारनवर चर्चेचं नाव, चर्चेचा विषय राहिलेत. परंतु पहा आता मात्र थोडीशी लाईन भरकटताना कुठेतरी मेन लाईन सोडून हार्बर लाईनवरती जाण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चालू असताना जिथे गोलंदाज आपण पाहतोय, आता मात्र पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतोय चांगल्या स्वरूपाचा. गोलंदाज कौतुक करावं लागेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओंकार काय चांगली गोलंदाजी करतायत. ज्या पद्धतीनं विश्वास दर्शवलाय ना, तो विश्वास वितर्मणे पूर्णशः हा सार्थक ठरवतात. इतकी चांगली गोलंदाजी ओंकार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. परंतु यावेळी उडवलंय हेलिकॉप्टर जाते हवेमध्ये 6 धावन करता. तर 32 धावा एक षटकार आला म्हणजे आणखीन 500 रुपये जमा झाले. 1000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. 32 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक चालू असताना पहाणा तेजस नारनवर काय या ठिकाणी फलंदाजी करतायत. अगदी मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. आणि मी तर म्हणेल आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण इथं ढासळलेल्या घराच्या भिंतीच्या विटा देखील लोक सोडत नाही आहेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. अगदी चर्चेचा विषय राहिलेत आणि नवीन इतिहास बनवण्यासाठी सज्ज होत आहेत तेजस नारनवरकर. काय जबरदस्त फलंदाजी करतात. आज संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज ओंकार पुन्हा एकदा गोलसाठी तयार होतात. आता मात्र बॅटच्या नीट पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही आहे, जिथे 1 धाव तर प्राप्त होते आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस अजिबात नाही आहे, जिथे नकारात्मक कॉल पाहायला मिळाला. 1 धाव, एका धावीने संघाची एकूण रणसंख्या आहे 0-33 धावा. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आजच्या दिवसाफेरीतील शेवटची लढत आहे. एकीकडे पाहायचं संघर्ष ए जे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे, आणि दुसरीकडे पाहतोय आपण संघ डीजे पोपेटा, ज्या संघाला नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. सतीश थोरात आपण पाहतोय, इथे सतीश थोरात एक फाईट वातावरण टाईट करून सोडतायत. आणखीन एक दमदार शानदार षटका षटकार आलाय. सतीश थोरात थांबण्यास नाव घेत नाहीयेत. थांबणार ते सतीश थोरात काय, इथे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण प्रत्याहल्ला करतायत, रौद्र रूप धारण करतायत. काय या ठिकाणी फलंदाजी, अक्षरशः मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी, मने जिंकणारी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सतीश थोरात या फलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र मिडऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे 1 धाव तर प्राप्त केली आहे, दुसरी पूर्ण होईल का. दुसरी धाव देखील बघता पूर्ण होते.
थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होत आहे, जिथे चोरीची तिसरी धाव आणि या 3 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 21 च्या सरासरीनं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 0 गडी बाद 42 धावा. त्याला सेमीफायनल क्रमांक 1 आणि सेमीफायनल क्रमांक 1 मधील संघाला विनंती करतोय, रॉयल बी संघाचे संघनायक आणि सुपर डीजे माऊली संघाचे संघनायक, रॉयल बी संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. सुपर डीजे माऊली संघाचे संघनायक मयूर वाक्षे, चला आपण या सेमीफायनल क्रमांक 1 या ठिकाणी सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्या अगोदरची ही लढत पाहना किती उत्कंठावर्धक आहे. या सामन्यामध्ये देखील प्रेक्षकांची मने जिंकणार यात मात्र शंका नाही आहे. तर संघर्ष संघ हा संघ देखील एखादी स्पर्धा जिंकण्यासाठी पडझड करतोय, उत्साहित आहे. आणि त्यांच्या विरोधात लढणारा संघ एक टॅलेंटेड नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ डीजे पोपेटा हा देखील प्रयत्न करतोय की आम्हाला देखील एखादी स्पर्धा जिंकायची आहे, आम्हाला देखील एखादी ट्रॉफी आमच्या नावावरती करायची आहे. आणि असं डेफिनेटली विचार केला तर आम्ही देखील खूप स्पर्धा या ठिकाणी याच मैदानावरती कव्हर केला. तिथे आम्ही ज्यावेळेस पाहिलं, ज्यावेळेस संघर्ष संघ स्पर्धा आयोजित करतो ना एखादी स्पर्धा, त्यावेळेस त्या संघाला किमान एखादी तरी ट्रॉफी मिळाली आहे. या स्पर्धेमध्ये देखील पाहायचं आहे आणखीन एकदा त्यांना एखादी ट्रॉफी मिळेल का. परंतु सतीश थोरात पहा मैदानावरती अक्षरशः धुमाकूळ गाजवत आहेत, आणखीन एक ठोकून आणतात. षटकार षटकार षटकार. ले गई दिल मेरा मंचली, ले गई दिल मेरा मंचली, अली वली अली वली अली वली तरी असं मयूर वाक्षे या ठिकाणी आलेले आहेत. साऊदी यांना देखील पाहतोय, रॉयल बी संघाचे संघनायक लीड करतात या संघाला. आणि दुसरीकडे पाहतोय मयूर वाक्षे. टॉस जिंकलाय सुपर डीजे माऊली या संघानं. नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे डॉट चेंडू पाहायला मिळाला. 49 धावा धावफलकावरती. सुपर डीजे माऊली या संघानं टॉस जिंकलाय. सतीश थोरात काय फलंदाजी करतायत. आता मात्र बॅटीची कडा घेतली आहे, क्षेत्ररक्षक करतायत चूक. आणि या एका धावेनं संघर्ष ए संघाचा अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा धावफलकावरती. बॅटिंग राहिली तेजस आणि सतीश थोरात या दोन्ही खेळाडूंची. जिथे सतीश थोरात यांचा विचार केला तर 33 या व्यक्तिगत धावसंख्येवरती खेळत आहेत, तर त्यांना सुरेख साथ देतात तेजस देखील चांगली साथ देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सलामीची जोडी आहे. आघाडीचे आक्रमक खेळाडू आहेत. तिने आक्रमकता देखील अगदी स्पष्ट दाखवली. पहिल्या चेंडूपासून गोलंदाजावरती तुटून पडले. अगदी चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना देखील पाहायला मिळाले. चेंडू लॉगॉनला या ठिकाणी तटवायचा होता. क्षेत्ररक्षक करतायत काय, जिथे चुका करतायत वारंवार सातत्यानं चुका होताना पाहायला मिळत आहेत. आणि मैदानावरती होतंय काय, जिथे बघता बघता 3 धावा पूर्ण होत आहेत. आणि या 3 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 53 धावा. विराट पोपेटा यांना आपण पाहतोय स्वतः या संघाला लीड करता संघनायक आहे. एक टॅलेंटेड आहेत, एक टॅलेंटेड कॅप्टन या ठिकाणी आपल्याला पाहायला. परंतु सतीश थोरात या ठिकाणी पहा आणखीन एक ठोकून देतात, हल्ला बोल करतात, 6 धावन करतात. सतीश थोरात व्यक्तिगत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. 39 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतात. संघाची एकूण धावसंख्या 59. षटकातील चेंडू बाकी आहे फक्त आणि फक्त एक. आणि याही चेंडूवरती आसमानी टोला उछर कर बोला दे धक्का, ए भाई देख छक्का. आणि हा 6 धावा.
जय चला फलंदाजाने लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. उशीर येणाऱ्या प्रेक्षकांना सांगितलं आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत आपण पाहतो. यानंतर सेमीफायनल क्रमांक 1 आणि सेमीफायनल क्रमांक 2 आणि त्यानंतर फायनलची लढत होणार आहे, जिथे एक चुरशीचा सामना जरूर तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला येतो आहे. इकडे पाहिलं तर सुपर डीचे पोपेटा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय संघर्ष ए, अर्थातच आयोजकांचा संघ आहे, ज्यांनी हे आयोजन जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कारण आयोजनाची जर चर्चा केली तर अगदी सकाळच्या सत्रापासून आपण पाहतो प्रत्येक खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. त्यानंतर या आयोजनामध्ये विशेष आकर्षण राहिलं आहे. इथे खेळाडूंनाच नव्हे तर क्रीडा रसिकांना देखील जेवणाची त्यानंतर पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आली आहे. त्यानंतर आपण पाहतो या आयोजनामध्ये विशेष आकर्षण राहिलं आहे. घरी बसल्या देखील तुम्ही ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून अर्थातच www.panveltenniscricket.in या वेबसाईटच्या माध्यमातून देखील घरी बसल्या पाहू शकता. इतकं देखणं आणि चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला संघर्ष कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतं आहे. नगरसेवक चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा, अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा, स्वाभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया, जिथे आपण पाहतो मंगेश साळुंके यांना जे वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात. परंतु पहा पहिला चेंडू अगदी स्वर मारा पाहायला मिळतो आहे, जिथे अवांतर स्वरूपानं सुरुवात केली आहे. अर्थातच तिची पोपेटा या संघाच्या खात्यामध्ये एक धाव ॲड होते, एक धाव आपल्याला पाहायला मिळते आहे. मंगेश साळुंके गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा थोडीशी लाईन भरकटताना पाहायला मिळालेत. एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि बघता बघता सेमीलगत चेंडू हा जवळपास अडवला गेला जातोय, जिथे वाईट +2 येस. तर 3 धावा या 3 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विराज पोपेटा यांना आपण पाहतोय स्वतः संघनायक आहेत आणि स्वतः या संघाला लीड करतायत. पाहायचं आहे विराज मात्र या ठिकाणी पूर्णपणे असफल राहिले आहेत. अगदी डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो आहे. तर एवढंच म्हणे संघाला धोका आणि बिंदास ठोका. तर आता मात्र संघाला धोका आहे, ठोकण्याची गरज आहे, ते म्हणजे मोठे फटकेबाजी करण्याची गरज आहे. कारण आव्हान खूप मोठं आहे, जिथे जर पाहिलं तर जवळपास 62 धावा अजून देखील या ठिकाणी कुटायच्यात येणाऱ्या 17 चेंडू मागे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती आक्रमण हे करावं लागेल. रेड्स कॉल वाईट. अजून एका धावसंख्येची भर 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मंगेश साळुंके आता मात्र कुठेतरी लाईन भरकटताना पाहायला मिळत आहेत, जिथे वारंवार सातत्यानं वाईट चेंडू पाहायला मिळतात. परंतु कुठेतरी
कमबॅक देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने करत आहेत. पण अजून देखील मोठा फटका मारू दिला नाही आहे. विराट पोपेटासारख्या खेळाडूला शांत ठेवलं आहे. ज्या विराटनं पाठीमागच्या काही सामन्यामध्ये चांगली खेळी साकारली आहे, पाठीमागच्या स्पर्धेमध्ये देखील आणि पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील, तो विराट आता मात्र आपल्याला शांत पाहायला मिळतो आहे. याचं कारण खेळपट्टी वरती होणारी चांगली गोलंदाजी, अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण सातत्याने वारंवार या ठिकाणी पाहतोय. 6 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिला चालू असताना जिथे आपण पाहतोय फलंदाजानं अजून देखील शांत ठेवलंय. विराट यांना साथ देता सचिन. पाहूया सचिन कशा पद्धतीनं हा फटका खेळतायत. परंतु सचिन यांना देखील समजला नाही आहे चेंडू येतोय कुठून आणि जातोय कुठून. इतका वेग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच मंगेश साळुंके या गोलंदाजच्या माध्यमातून. आव्हान मोठं या ठिकाणी गाठायचं आहे आणि इथे तुम्ही शांत बसून चालणार नाही आहे. तुम्हाला इथे मोठे फटकेबाजी करावी लागेल. परंतु फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये पहिला झटका डीजे पोपेट या संघाला. तर नो बॉल. धाव काढले, धाव नाही काढली ना. येस येस, ते एकच धावाचं 7 धावा. षटकातील चेंडू झाले 4. जिथे आपण पाहतो सचिन यांना वरदान अर्थात जीवदान मिळाले आणि या जीवदानाचा कितपत फायदा घेतील. जिथे 1 धाव तर प्राप्त केली आहे, दुसरीच्या शोधात अजिबात नाही आहेत. फक्त एका धावे समाधान मानावं लागतंय आणि एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या बिनगडीपात 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. आता मात्र मोठे प्रहार हे करावे लागतील. आव्हान खूप मोठं आहे. जेवढा कठीण संघर्ष तेवढा मोठा विजय, आणि मोठा विजय या ठिकाणी संपादित करायचा असेल तर तुम्हाला तेवढा मोठा संघर्ष देखील करावा लागेल. आता संघर्ष करण्यामध्ये कुठेतरी कमतरता भासवते डीजे पोपेटा संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून. पहिलं षटक होतंय समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आल्यात 0 गडीबाद 9 धावा. समीकरण पाहू शकाल. येणारे 12 चेंडू आणि 57 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. लगेचच गोलंदाजाकडे चेंडूची पूर्तता करायची आहे. 12 चेंडू आणि 57 धावांची गरज. अजून देखील आपल्याला 3 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत मित्रांनो. कारण एकदिवसीय क्रिकेटची रबल बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे, जिथे आयोजकांना फक्त एका दिवसामध्ये या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा संपवायची आहे. म्हणून सातत्याने आयोजक देखील वारंवार सांगतायत की स्पीडअप स्पीडअप स्पीडअप, थोडीशी घाई करा. जिथे पुन्हा एकदा डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक 2 चालू असताना पहा ना, तिथे 9 धावा धावफलकावरती पाहतोय. राहुल चक्रवाणी यांना आपण पाहतोय. आता मात्र या चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली होती, त्या उसळीचा पुरेपूर फायदा उचलला. चेंडूला दाखवला आसमान आणि चेंडू जातो सीमेरेषेबाहेर 6 धावन करता. अशा फटक्यांची गरज आहे. येणाऱ्या प्रत्येक हर एक चेंडूवरती मोठे प्रहार लगवावे लागतील. षटकार हे ठोकावेच लागतील. जर का या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर डीजे पोपेट या संघाला मोठे प्रहार करावे लागतील. परंतु पहाना किती चांगली गोलंदाजी, जिथे चांगल्या पद्धतीने कमबॅक देखील केलाय. संघर्ष संघ आज एक वेगळ्या उत्साहानं जिद्दीनं मैदानामध्ये उतरला की काय. अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये देखील पाहिलं ज्या पद्धतीने फलंदाजी केली तेजसनं, सतीश थोरात यांनी, आणि दुसऱ्या पूर्वार्धामध्ये देखील पहा काय वाखणण्याजोगी गोलंदाजी करतायत राहुल चक्रवाणी. आणखीन एक मोहरा गारत.
नवीन फलंदाज ओंकार येत आहेत. राहुल चक्रपाणी चांगली गोलंदाजी अद्याप देखील करतायत. अगदी जकडून ठेवलं आहे. जरूर एखादा फटका मारला असेल, परंतु तदनंतर त्यांनी केलेलं कमबॅक पहा. प्रत्येक चेंडू हा डॉट स्वरूपाचा पाहायला मिळाला आहे. ते घर फिरले की घराचे वारसे देखील फिरतात, तशी दुरावस्था आपल्याला पाहायला मिळते डीजे पोपेटा या संघाची. पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी चांगली करू शकले नाही आहेत आणि दुसऱ्या उत्तरामध्ये देखील पहा फलंदाजीमध्ये देखील काही चमक दाखवू शकले नाही आहेत. डॉट बॉल. पुन्हा एकदा 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा आहे, त्या मात्र 1 गडी बाद 15 धावा.